महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा आजपासून सुरू होणार आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल। जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावरून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। 30 डिसेंबरला पुण्यामध्ये शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या मोर्चाची सांगता होईल। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या 6 प्रमुख मागण्या काय आहेत। कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, ठोस धोरण आखावं अशी मागणी आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही देखील एक प्रमुख मागणी आहे। पीक विम्यासाठी सुलभ धोरण तयार करावं। दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा। दूध दरवाढ आणि खासगी संस्थांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळावं। शेतकऱ्यांच्या मुलांना सुलभरित्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावं। तर या 6 प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठीच आजचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू होतोय। एकूण 6 प्रमुख मागण्या आहेत या मोर्चाच्या। यामध्ये कांद्यावरची निर्यात बंदी ही तात्काळ उठवावी, महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं, त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये। दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची। यामध्ये दुधाचे दर सातत्यानं 10 ते 12 रुपयांनी पडलेले आपण पाहतो। महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं, पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे। पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतंय। शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं। आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी। जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्री पदाचा तिढा असेल, या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं, तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का मांडत नाही, हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे।